नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ओंदी जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण राज्यसभा बाबत माहिती पाहणार आहोत आणि हे पोलीस भरतीसाठी महत्त्वाची माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. राज्यसभा माहिती पोलीस भरतीसाठी महत्त्वाची. तर सर्वात अगोदर पहिला पॉइंट, राज्यसभा म्हणजे काय? तर राज्यसभा ही भारताच्या संसदेतील वरची सभागृह अपर हाऊस आहे. भारतीय संसदेत 2 सभागृह असतात. एक लोकसभा, ते खालचे सभागृह असते. दुसरी राज्यसभा, वरचे सभागृह असते. राज्यसभेत जास्तीत जास्त 250 सदस्य असू शकतात. सध्या 233 सदस्य राज्य व केंद्रशासित प्रदेशातून निवडलेले आहे. 12 सदस्य राष्ट्रपती प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांच्याकडून नामनिर्देशित केले जाते. आता आपण नामनिर्देशित सदस्य क्षेत्र पाहणार आहोत. तर कला, साहित्य, विज्ञान, सामाजिक कार्य या क्षेत्रात कार्य केलेल्या लोकांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. तर आता पाहणार आहोत आपण राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ असतो 6 वर्षाचा. प्रत्येक 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. त्यामुळे राज्यसभा कधीही बरखास्त होत नाही. त्यामुळे परमनंट हाऊस म्हणतात राज्यसभेला. राज्यसभा निवडणूक कशी होती याबाबत आपण माहिती पाहणार आहोत. राज्यसभा सदस्यांची निवड विधानसभा MLA आमदार करतात. पद्धत प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन, सिंगल ट्रान्सफरेबल वोट. राज्यसभेचे सभापती व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे उपराष्ट्रपती असतात. सध्या भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखर आहे. महाराष्ट्रातील राज्यसभा जागा. महाराष्ट्रातून राज्यसभेत 19 सदस्य असतात. महत्त्वाचे राज्यसभा सदस्य महाराष्ट्रातील पियुष गोयल, नारायण राणे, संजय राऊत, रामदास आठवले, प्रफुल्ल पटेल, अनिल बोंडे. राज्यसभेवर एक्झाममध्ये विचारले जाणारे प्रश्न. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. सदस्य कार्यकाल 6 वर्षाचा असतो. सभापती उपराष्ट्रपती असतात. महाराष्ट्र राज्यसभा सीट 19 आहे. महाराष्ट्रातून राज्यसभामध्ये एकूण 19 खासदार असतात. नवीन निवडून आलेल्या 7 सदस्य धरून महाराष्ट्राची पूर्ण राज्यसभा यादी खाली दिली आहे. महाराष्ट्राचे 19 राज्यसभा खासदार ते खालीलप्रमाणे. पियुष गोयल BJP, नारायण राणे BJP, उदयनराजे भोसले BJP, अनिल बोंडे BJP, धनंजय महाडिक BJP, अजित गोपछाडे BJP, त्यानंतर अशोक चव्हाण BJP, रामदास आठवले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, विनोद तावडे BJP, माया इनवाते BJP, रामराव वडकुटे BJP, ज्योती वाघमारे शिवसेना शिंदे गट, पार्थ पवार NCP, अजित पवार गट, शरद पवार NCP, शरदचंद्र पवार गट, प्रफुल्ल पटेल NCP, इम्रान प्रताप गडी काँग्रेस, रजनी पाटील काँग्रेस, संजय राऊत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, मिलिंद देवरा शिवसेना शिंदे गट. महत्त्वाचे एक्झाम पॉईंट. महाराष्ट्र राज्यसभा जागा 19. 2026 मध्ये 7 नवीन सदस्य बिनविरोध निवडून आले. 2026 मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी बिनविरोध निवडून आलेले 7 सदस्य खालीलप्रमाणे आहेत. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, रामदास आठवले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि BJP सोबत गठबंधन आहे त्यांचं. विनोद तावडे भारतीय जनता पक्ष BJP, रामराव वडकुटे भारतीय जनता पक्ष BJP, माया इवनाते भारतीय जनता पक्ष BJP, ज्योती वाघमारे शिवसेना
एकनाथ शिंदे गट, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी फक्त 7 उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे निवडणूक बिनविरोध चालली आणि सर्व उमेदवार थेट खासदार झाले. पक्षनिहाय वाटप: बीजेपीचे 3 सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 1 सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 1 सदस्य, शिवसेना शिंदे गट 1 सदस्य, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट 1 सदस्य. हे होते विद्यार्थी मित्रांनो राज्यसभाबाबत महत्त्वाची माहिती होती पोलीस भरतीसाठी आणि यातील बहुतेक प्रश्न पोलीस भरतीमध्ये येणार आहे. तर व्हिडिओ पुन्हा पाहत राहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली GKGS एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.